नमस्कार आदरणीय विद्यार्थी आणि पालक मित्रांनो, मी सूर्यकांत शेवाळे, ॲचिव्हर मेडिकल काउन्सिलिंग सेंटर पुणे आणि छत्रपती संभाजीनगर मार्फत तुम्हा सर्वांचं स्वागत करीत आहे। विद्यार्थी मित्रांनो, आजचा आपल्या व्हिडिओचा टॉपिक आहे 2025 मध्ये BMS चा काय कट ऑफ त्या ठिकाणी गेलेला होता, शेवटचा लागलेला विद्यार्थी कोणत्या कॉलेजला लागलेला होता आणि त्या विद्यार्थ्याचा स्कोर काय होता, त्याचप्रमाणे त्या विद्यार्थ्याचा ऑल इंडिया रँक काय होता, ही माहिती या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत। त्यामुळे विद्यार्थी आणि पालकांनी हा व्हिडिओ त्या ठिकाणी शेवटपर्यंत नक्की बघायचा आहे आणि इतर गरजू मुलांना देखील हा व्हिडिओ त्या ठिकाणी शेअर करायचा आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओला आपण या ठिकाणी सुरुवात करूया। पहिली कॅटेगरी आहे ओपन कॅटेगरी। ओपन कॅटेगरीचा जो काही शेवटचा विद्यार्थी आहे हा 5,13,790 या ऑल इंडिया रँकवर त्या ठिकाणी लागलेला होता आणि या विद्यार्थ्याला स्कोर होता 276 आणि महाराष्ट्रामध्ये शेवटच्या राऊंडला त्या ठिकाणी जे काही नवीन BMS कॉलेज आलेलं होतं, नॅशनल आयुर्वेद कॉलेज सिल्लोड संभाजीनगर, या कॉलेजला हा विद्यार्थी त्या ठिकाणी लागलेला होता। त्याच्यानंतर नेक्स्ट कॅटेगरी ओबीसी कॅटेगरी। आता ओबीसी कॅटेगरीचा जो काही शेवटचा विद्यार्थी आहे हा 5,19,380 या ऑल इंडिया रँकवर त्या ठिकाणी लागलेला होता आणि या विद्यार्थ्याला स्कोर होता 275। त्याच्यानंतर एसीबीसी कॅटेगरी। एसीबीसी कॅटेगरीचा शेवटचा विद्यार्थी 5,22,590 या ऑल इंडिया रँकवर लागलेला होता आणि या विद्यार्थ्याला स्कोर होता 274। त्याच्यानंतर व्हीजे कॅटेगरी। व्हीजे कॅटेगरीचा जो काही शेवटचा विद्यार्थी आहे हा 5,21,389 या ऑल इंडिया रँकवर लागलेला होता आणि त्या विद्यार्थ्याचा स्कोर होता 274। ओके। त्याच्यानंतर एनटीपी कॅटेगरी। एनटीपी कॅटेगरीचा जो काही शेवटचा विद्यार्थी होता हा 5,32,467 या रँकवर लागलेला असून या विद्यार्थ्याला स्कोर होता 270। त्याच्यानंतर एनटीसी कॅटेगरी। एनटीसी कॅटेगरीचा जो काही शेवटचा विद्यार्थी आहे हा 5,14,027 या ऑल इंडिया रँकवर लागलेला असून या विद्यार्थ्याचा स्कोर होता 276। एनटीटी कॅटेगरी 5,23,950 ऑल इंडिया रँक आणि स्कोर 273। एससी कॅटेगरी 5,16,776 ऑल इंडिया रँक असून हा जो काही विद्यार्थी आहे या विद्यार्थ्याला 275 मार्क्स त्या ठिकाणी 2025 मध्ये होते। एसटी कॅटेगरीचा शेवटचा विद्यार्थी 6,79,012 या ऑल इंडिया रँकवर त्या ठिकाणी लागलेला होता आणि या विद्यार्थ्याचा जो काही स्कोर आहे हा 229 एवढा होता। तर विद्यार्थी मित्रांनो, महाराष्ट्र राज्यामध्ये 2025 मध्ये त्या ठिकाणी नॅशनल आयुर्वेद मेडिकल कॉलेज सिल्लोड संभाजीनगर हे कॉलेज शेवटच्या राऊंड मध्ये त्या ठिकाणी चालू झालेलं होतं आणि त्यामुळं BMS चा कट ऑफ देखील त्या ठिकाणी थोडाफार कमी होण्यास मदत झालेली होती आणि संपूर्ण कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांना जे काही शेवटचे अलॉटेड स्टुडंट होते त्या सर्व विद्यार्थ्यांना नॅशनल आयुर्वेद कॉलेज सिल्लोड संभाजीनगर हे कॉलेज त्या ठिकाणी भेटलेलं आहे, कारण शेवटच्या राऊंड मध्ये हे कॉलेज त्या ठिकाणी आलेलं होतं। विद्यार्थी मित्रांनो, ज्याही विद्यार्थ्यांना आमच्याकडे काउन्सिलिंग जॉईन करायचे असेल अशा विद्यार्थ्यांसाठी आपण 1 जुलै पर्यंत ऑफर ठेवलेली आहे। तुमची संपूर्ण काउन्सिलिंग फॉर्म भरण्यापासून ते ऍडमिशनच्या शेवटच्या तारखेपर्यंत तुम्हाला मार्गदर्शन, तुमचे संपूर्ण फॉर्म आमच्या मार्फत त्या ठिकाणी भरले जाईल, ते पण फक्त 3,999 मध्ये। ओके, 1 जुलै पर्यंत ही ऑफर असणार आहे। त्याच्यानंतर मात्र 7,000 तुम्हाला फीस त्या ठिकाणी काउन्सिलिंगची पे करावी लागेल। फक्त लिमिटेड सीट आपण या फीस मध्ये घेणार आहोत। फक्त 100 विद्यार्थ्यांसाठी आपण ही ऑफर ठेवलेली आहे आणि ही ऑफर 1 जुलै पर्यंत त्या ठिकाणी असणार आहे। ज्याही विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी काउन्सिलिंग जॉईन करायचे असेल अशा विद्यार्थ्यांनी या दिलेल्या नंबरवर त्या ठिकाणी संपर्क करायचा आहे। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि गरजू विद्यार्थ्यांना हा व्हिडिओ त्या ठिकाणी शेअर करा। त्याचप्रमाणे फ्री अपडेटसाठी व्हॉट्सअप ग्रुपची जी काही लिंक आहे ती आपण डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, त्या ठिकाणी जाऊन तुम्ही आमचा ग्रुप त्या ठिकाणी जॉईन करू शकता। या ठिकाणी आपण थांबूया। धन्यवाद।